काढा काढतोच ना आपण सगळं. दलितांची सुभाष आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. दीपक रोशन झालेला आहे. मी मोठे सरांना आणि काढे मॅडम यांना विनंती करतो की लवकरच आपण आपलं आसन ग्रहण करून आपण पुढील कार्यक्रमाला सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. राजर्षी शाहू महाराज यांनी बाबासाहेबांची भेट घेतली होती. त्याला यावर्षी 104 वर्ष पूर्ण होत आहे आणि पुढचं वर्ष 105 आहे. काही तुम्ही ते बोललात की पुढचं 105 वर्ष त्या भेटीला होत आहे. मी 105 ला का ट्रेस केलं त्याच्या मागे थोडीशी पार्श्वभूमी सांगून मी पुढे जाणार आहे. त्याच्यावरती काम करण्याची फार आवश्यकता आहे. ते असं की 1905 साली बाबासाहेब पहिल्यांदा मुंबईत आले आणि 1956 बाबासाहेबांचं अंत्यविधी शिवाजी पार्क इथे झाला. हा जो 51 वर्षाचा बाबासाहेबांचं मुंबईशी जे नातं आहे त्या नात्यांवरती जॉली मोरे साहेब आपण काम करण्याची आवश्यकता आहे. कारण बाबासाहेबांनी जे मुंबईवरती प्रेम केलेलं आहे, मुंबई नगरीवरती जे प्रेम केलेलं आहे ते अण्णाभाऊंच्या शायरीमध्ये आलेलं आहे. ते बाबासाहेबांचं प्रेम आहे आणि म्हणून 1905 ते 1956 हा जो 51 वर्षाचा बाबासाहेबांचा मुंबईमधलं जे कर्मभूमी म्हणून जे काम आहे त्याच्यावरती विशेष करून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मग त्याचे 2 टप्पे आपल्याला करता येतील. त्यातलं जे आम्ही काय गमावलंय ते मी सांगून मी पुढे जाणार आहे. जिथे आता इंडिया बुलचं ऑफिस आहे तिथे डबक चाळ होती. 1905 ते 1912 बाबासाहेब डबक चाळीत राहिले आणि बाबासाहेबांचा जो सत्कार झालेला आहे तो डबक चाळीत झालेला. दोन ओबीसींनी केलेला आहे. त्यातले एक ओबीसी आहे केळुस्कर गुरुजी आणि दुसरे ओबीसी आहेत राव बहादूर सिके बोलले, म्हणजे एक कुणबी एक भंडारी. आणि कोकण पट्ट्यामध्ये या 2 जाती प्रबळ जाती मानल्या जातात. आणि म्हणून ती डबक चाळ आमच्या हातातनं गेली. आज ती आम्हाला बघायला उपलब्ध नाही. मला माहितीये की मी जेव्हा विद्यार्थी होतो आणि जब्बार पटेल आले होते तेव्हा ज्या डबक चाळ जिथे होती तिथे आता आंबेडकर नगर होतं पूर्वी. तिथले काही माझे क्लासमेट मित्र होते, त्यांनी मला त्यावेळेस बोलवलं होतं. आणि मग जब्बार पटेल आले. ज्या दिव्याखाली बाबासाहेबांनी बसून अभ्यास केला होता तो दिवा तिथे होता, पण तो दिवा नव्हता कारण आधुनिक दिवे आले होते त्यावेळेस. पण ज्या जागेवर बसून ते अभ्यास करायचे ती जागा मी त्यावेळेस पाहिली होती. आज ती अस्तित्वात नाही आहे. आता तिथे रस्ता झालेला आहे. आणि त्याचं स्केच मग एका चित्रकाराला बोलून जब्बार पटेलांनी ती काढायला लावलं होतं पिक्चरच्या आधी. म्हणजे पिक्चरची जी काही तयारी चालू होती त्यावेळेस आम्ही ते पाहत होतो सगळं. आणि तो कालखंड साधारणतः 92-93चा जो कालखंड आहे तो मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू इच्छितोय. तर आज ती डबक चाळ म्हणजे 1905 ते 1912 या दरम्यान बाबासाहेब डबक चाळीत राहिले आणि मग 12ला बाबासाहेब या PIT चाळीत आले. आणि तिथे PIT मी मागे यांना ती गोष्ट सांगितली होती की PIT म्हणजे बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट. बघा बाबासाहेबांचा त्या शब्दावरती इतका परिणाम झालेला आहे की अशाच नावाची ट्रस्ट स्वतः बाबासाहेबांनी स्थापन केली. ती ट्रस्ट कुठली होती? ती शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट. आणि त्याचा पूर्ण अहवाल
1938 ते 1965 पर्यंतचा सगळा अहवाल माझ्याकडे आहे. मी त्याचा अभ्यास करून मी तुमच्या समोर आता बोलत आहे. म्हणजे BIT चालचं जे काही प्रेम आहे बाबासाहेबांचं ते तुम्हाला पुढे 1938 मध्ये आणि नंतर मग 45 ला तिची रजिस्ट्रेशन बाबासाहेबांनी केलं. तर ती बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ही कशातून, दी शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट याचा बेस हा दी बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट या नावात आहे, BIT चाळीत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे 22 वर्षाचं जे वास्तव्य आहे हे 1912 ते 1934. मग त्या 1912 ते 1934च्या दरम्यान आपल्याला माहिती असेल की बाबासाहेबांनी BA केलं 1912ला. ते BIT चाळीतून केलेलं आहे 1912. आणि त्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना आहेत त्या घटना सांगून मी पुढे जाणार आहे. कारण इथूनच 1913 साली बाबासाहेब आंबेडकर वयाच्या उभ्या 22व्या वर्षी हे अमेरिकेत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेत जाऊन आलेल्या एका मित्राने मला आजच आमची भेट झाली आणि चर्चा चालू असताना सांगितलं की अमेरिकेत गेल्यानंतर आजही तिकडच्या काळांचं जीवन बदललेलं नाही. आजही तशा पद्धतीच्या दारिद्र्य अवस्थेत तिथले निग्रो आहेत. आणि विशेष करून मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितोय की त्यांचं जे जीवन आहे ते बदलण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते अब्राहम लिंकन असेल, मार्टिन लुथर किंग ज्युनियर असेल, त्यांनी जे आयुष्य दिलं, बलिदान दिलं, तरी निग्रोंची जी काही परिस्थिती आज बदलायला पाहिजे होती ती बदललेली नाही. परंतु 1913ला बाबासाहेब जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा ज्या वस्तीत राहिले होते ती वस्ती सुद्धा निग्रोंची वस्ती होती. आणि त्या निग्रोंच्या वस्तीचा अभ्यास केल्यानंतर तुलनात्मक अभ्यास बाबासाहेब करतायत. आणि 1913 ते 1917 साधारणतः 3.5-4 वर्षाचा जो कालखंड आहे तो बाबासाहेबांनी अमेरिकेमध्ये तिथे ते राहिले. आणि 17ला बाबासाहेब ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस आपल्याला माहिती असेल की पहिलं महायुद्ध चालू होतं. आणि बाबासाहेब जेव्हा भारतात आले ते येण्याच्या आधी बाबासाहेबांनी आपली पुस्तकं एका जहाजात बंदिस्त करून पाठवली होती आणि त्या जहाजावरती बॉम्ब पडला आणि त्या सगळ्या पुस्तकांना जलसमाधी लागली. पण त्या जी काही पुस्तक होती ती बाबासाहेबांच्या नावावर होती म्हणून जलसमाधी झालेले जहाजामध्ये बाबासाहेब आहेत असं वाटून भारतामध्ये इकडे लोकांनी शोक व्यक्त केला आणि रडारड झाली होती. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पण बॉम्ब पडला ते जहाजावरती बाबासाहेबांची पुस्तकं होती, बाबासाहेब त्या जहाजात नव्हते. परंतु भारतात अशी बातमी आली की आंबेडकर ज्या जहाजातून प्रवास करतात ते जहाज बुडालं आणि इकडे शोक व्यक्त केला गेला, रडारड झाली आणि बाबासाहेब हजर झाले. लोकांना त्याचं आश्चर्य वाटलं त्यावेळेस. रमाई त्याचा आता रडल्या. पण एक गोष्ट आपण शिकली पाहिजे की आपण आपला विमा उतरवत नाही. बाबासाहेब म्हणत होते की प्रत्येक भारतीयाने आपला विमा उतरवला पाहिजे. मी अजिबात विमा एजंट नाही. तर तुम्हाला असं वाटेल की दुसऱ्या दिवशी मी विमा उतरायला येईल. पण विमा का उतरवला पाहिजे? कारण आपल्या आयुष्याचं खरं नाही. आपल्या नंतर जे लोक आहेत त्यांना आपण जर विमा उतरवला तर त्यांना ते त्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. सुरक्षित आर्थिक सुरक्षा त्यांना प्राप्त होऊ शकते. हे मला काय सांगायचं आहे तर बाबासाहेबांनी पुस्तकांचा विमा उतरवला होता. अनेक लोकांना ही गोष्ट माहिती नाही, काही लोकांना माहिती असेल ते. आणि तो विमा कुठे उतरवला होता? थॉमस कुक, ज्याचा आनंद भवनच्या बाजूला ऑफिस आहे, थॉमस कुक मध्ये. आणि तो जो विमा उतरवला होता त्या विमामुळे काय झालं, बाबासाहेबांची पुस्तकं जरी गेली त्यांना दुःख झालं पण त्या विम्याचे पैसे बाबासाहेबांना मिळाले आणि त्या पैशात अधिक भारतात आल्यानंतर काही काळ त्यांना सर्वाईव्ह होता आलं, घर चालवता आलं. आपली पुस्तकं गेली याचं दुःख होतं पण त्या पुस्तकांच्या विम्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले आणि त्या पैशात पुढचा काही काळ गेला. त्या दरम्यान आपल्याला माहिती असेल की केळुस्कर गुरुजींच्या माध्यमातून
आणि सयाजीराव गायकवाडांच्या माध्यमातून मी हे का म्हणतोय तर ओबीसीचे आंबेडकर चळवळीवरती काय योगदान आणि उपकार आहेत हे आंबेडकरी कार्यकर्त्यांना माहिती असले पाहिजेत म्हणून मी ही गोष्ट मी सांगतोय. कारण आज मैत्री दिवस आहे. 17 डिसेंबर हा आमच्यासाठी काय आहे? मैत्री दिवस, ज्याला कांशीरामजी काय म्हणायचे? भाईचारा. तर मैत्री दिवस आहे आणि मैत्री दिवस असल्यामुळे आजची मैत्रीचं काय आहे हे मी तुम्ही इथून काय घेऊन जाणार आहात. तर जॉलीदादाचं गाणं नक्कीच तुम्ही घेऊन गेलं पाहिजे माझ्यानंतर, परंतु इथून मेसेज घेतला पाहिजे. मला हमारी सभा तालियों गालियों की सभा नाही होती, तसली झाली पाहिजे. तर मेसेज घेऊन जाणार, संदेश घेऊन जाणार. आणि म्हणून काय आजच्या दिवसाचा तुम्ही काय संदेश घेऊन जाणार आहात? अतिशय कमी वेळात मी हे तुम्हाला हे सांगू इच्छितोय की जसं तुम्हाला मी सांगितलं की 17ला बाबासाहेब आलेले आहेत, पण 17ला एक महत्वाची घटना घडलेली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितोय. आणि ती घटना कुठली आहे तर 17च्या आधी एनी बेझंट आणि टिळक हे एकत्र आलेले आहेत 1916ला, आणि त्यांची मंडालेतून सुटका झाली आणि ते भारतात आले. आणि भारतात आल्यानंतर त्यांनी काय केलं? डॉक्टर एनी बेझंटना, तुम्हाला खरं सांगू, बाबासाहेबांनी स्त्रियांचा जरूर सन्मान केलेला आहे. नुसता सन्मान नाही केला तर त्यांचे मानवीय सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले. पण मी काय आता इतिहासकार बसलेले आहेत सुहास चव्हाण, ते मला कदाचित करेक्ट करतील. बाबासाहेबांनी फक्त एका स्त्रीवरती टीका केलेली आहे आणि ती स्त्री आहे डॉक्टर एनी बेझंट. उपलब्ध आहे, दस्तावेजही उपलब्ध आहे. आणि ती टीका का केली तर ती स्वतःला बुद्धी समजत होती, पण तरी ती मनुवादी व्यवस्थेचं, चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करत होती. आणि म्हणून मनुवादी असलेले टिळक आणि मनुवादाचं समर्थक असलेले डॉक्टर एनी बेझंट हे एकत्र येऊन ह्यांनी एक चळवळ भारतात सुरू केली. त्या चळवळीचं नाव काय होतं? होम रूल चळवळ. त्याला तुम्ही स्वराज्याची चळवळ सुद्धा म्हणू शकता. ही होम रूल चळवळ त्यांनी सुरू केली आणि 1917ला होम रूल देण्यासाठी लंडनमध्ये मॉन्टेस्क्यू यांनी जाहीर केलं ऑगस्ट 1917ला की आम्ही भारताला होम रूल देणार आहोत, भारताला स्वातंत्र्य देणार आहोत. पण हे स्वातंत्र्य हप्त्याचं असेल आणि हप्ते मात्र ब्रिटिश ठरवणार. म्हणून मी माझ्या लहानपणी, तुम्ही तुमच्या लहानपणी शाळेमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला एक गाणं तुम्ही ऐकलं असेल. कुठलं गाणं? ना हमें दे दी आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल. म्हणजे ना ढाल चालवली ना तलवार चालवली तरी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आता आपण बाबासाहेबांची लेकरं म्हणून आपण ह्या स्वातंत्र्य चळवळीचा लेखाजोखा केला पाहिजे. आमच्या कोमलताईने एकदम कठोरपणे बोलल्या, खामकरने एकदम जाम करून टाकला आपल्याला विचारांनी, है ना. आम्ही त्यांचं समर्थन करतो कारण आपल्याला गोधडी निर्माण करायची आहे का ते रंग खूप वेगळे होते. आणि खरं सांगू कोमलताई, ज्यावेळेस बुद्धाने चिवर बनवलं, ती चिवर कसं बनवलं तर आनंद आणि बुद्ध एका टेकडीवरती उभे होते आणि चिवर बनवायचं आहे तर ते कसं असावं तर तेव्हा बुद्ध म्हणाले की खाली बघताना शेती जशी तुकड्या तुकड्याने दिसते ना, तसं तुकड्या तुकड्याचं चिवर तुम्ही बनवा. की त्या अर्थानं गोधडीच होती. आणि ती प्रेरणा पुढे कुणी घेतली? जे महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये येतात पण उत्तर भारतामध्ये ते शेड्यूल कास्टमध्ये येतात, त्यांचे गाडगे बाबा. गाडगे बाबांचं जी काही गोधडी आहे अंगावर, ती गोधडी ते खऱ्या अर्थानं बुद्धाने सांगितल्याप्रमाणे तर चिवर होतं. त्या शेतीच्या तुकड्या तुकड्याने बनवलेलं, जे आनंद आणि बुद्धाने संवाद करून, त्याचा उल्लेख लोखंडेने केला की संवाद
त्या संवादातून निर्माण झालेली जी गोधडी आहे ती संविधानिक गोधडी जी बाबासाहेबांनी नंतर विणली. संविधान पण एक गोधडीच आहे त्या अर्थानं विणलेलं. आणि मग मी तुम्हाला ती गोष्ट जाणीवपूर्वक सांगू इच्छितोय की मॉन्टेस्क्यूने जेव्हा जाहीर केलं की आम्ही आता देशाला स्वातंत्र्य देणार आहोत, पण ते टप्प्याटप्प्याचे असणार आहे आणि ते टप्पे आम्ही ब्रिटिश ठरवणार आहोत. आणि म्हणून हे ठरवणार म्हणजे त्यांनी खूप वेळ नाही लावला आताच्या लोकांसारखा. त्यांनी इमिजिएटली त्यांनी पहिला हप्ता दिला. तो पहिला हप्ता आहे 1919 ला आलेलं साऊथ ब्युरो कमिशन. हे जो साऊथ ब्युरो कमिशन आहे ते कमिशन जेव्हा भारतात आलं 1919 ला, त्यावेळेस 1918 साली बाबासाहेब आंबेडकर एक सरकारी नोकरीत होते. कुठे? सिंडिया कॉलेजला. जरी ती लिव्ह वॅकन्सी जरी असली तरी ती सरकारी नोकरी होती. म्हणजे तुम्ही म्हणता मी सरकारी नोकरीत असताना बाबासाहेब सुद्धा सरकारी नोकरीत होते तेव्हा काम सुरू केलेलं आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की सिव्हिल कंडक्ट रूलला आमच्या लोकांनी घाबरता कामा नये. तर मी पण सरकारी नोकर आहे ना. सिव्हिल कंडक्ट रूल हा ब्रिटिशांनी बनवला, बाबासाहेबांनी नाही बनवला. पण सरकारने तो कंटिन्यू ठेवला. बाबासाहेबांचा नाईलाज होता, कारण सरकार बाबासाहेबांचं नव्हतं. बाबासाहेबांचं सरकार असतं चव्हाणचं तर तो रूल कधीच काढला असता बाबासाहेबांनी. आणि तो राष्ट्रद्रोहाचा रूल आहे ना, तोही काढला असता बाबासाहेबांनी. गरज नाही आताच्या काळात. तर कलाकारांवरती लगेच राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारला जातो है ना. तोही रूल बाबासाहेब ठेवला नसता. परंतु सरकार बाबासाहेबांचं नव्हतं, एकटे बाबासाहेब होते. पण एकटा माणूस काय करू शकतो? काही लोक हतबल होतात, मी एकटा काय करू शकतो, एकटा काय करू शकतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिले, दाखवलं की नाही. आणि मग 1919 ला जेव्हा साऊथ ब्युरो कमिशन आलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला. आतापर्यंत माझ्या आधीच्या वक्त्यांनी आणि याच्या आधी सगळ्या वक्त्यांनी जेव्हा जेव्हा कार्यक्रम झाला आपण हे सांगतोय की शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला आले भेटायला. पण भेटायला का आले याचं उत्तर आता मी देणार. का भेटायला आले तर तो लेख 1919 साली टाइम्स ऑफ इंडियामध्ये बाबासाहेबांनी महार होम रूल नावाने तो लेख लिहिला. पण सरकारी नोकर असल्यामुळे त्यांनी खाली नाव नाही लिहिलं आपलं. खाली काय लिहिलं? महार कहे रविदास चमारा. जाती लपून नाही, जाती तोडायच्या असतील तर जात को उछाल कर म्हणजे उचलून आपटायचं. हे आमच्या महापुरुषांची छुपा के नहीं, नाम बदलने ऐसे नहीं. म्हणजे सांबार जर चर्मकार म्हणायला लागला उसे बात नाही बनेगी है ना. भंगी जर स्वतःला वाल्मिकी म्हणायला लागला इससे बात नहीं बनेगी. मान स्वतःला मातंग म्हणायला लागला इससे बात नहीं बनेगी. महार स्वतःला चोखा मेळा समाज म्हणायला लागला इससे बात नहीं बनेगी. बाबासाहेब काय म्हणतात? हे रविदास चमार क्या है तुम्हारा और क्या है हमारा. बाबासाहेब म्हणतात महार. महार म्हटलं लेख लिहिला आणि तो लेख कुणी वाचला? शाहू महाराजांनी वाचला. कुठे? कोल्हापूरमध्ये बसून. आणि मग म्हटलं की हा महार कोण आहे म्हणलो. त्याच्या आधी एक घटना घडली. टिळकांनी 1919 साठी तेव्हा जिवंत होते. टिळकांनी एक असं भाषणात म्हटलं की महार जमात ही भ्रष्टाचारी जमात आहे. आणि ही गोष्ट शाहू महाराजांना कळली आणि शाहू महाराजांना खूप वाईट वाटलं की मग याचा युक्तिवाद कोण करेल. शाहू महाराज करून काय उपयोग आहे? ते स्वतः कुणबी महाराज आहे. मग हे जे काही घडलं महाराजांबद्दल जे अपशब्द टिळकांनी काढले याचा युक्तिवाद कोण करणार. आणि त्याच दरम्यान शाहू महाराजांना
हे पत्र सापडल्यामुळे तो युक्तिवाद करणारा माणूस सापडला, पण त्याचं नाव माहिती नाही. मग नाव कसं शोधायचं? तर मग त्याने आपल्या सहकार्यांना कामाला लावलं. सहकारी कोण होते? दत्तोबा संतराम पवार. पूर्ण नाव सांगतो, पूर्ण नाव दत्तोबा संतराम पवार. हे कोण होते? चर्मकार समाजाचे. ताईने जो उल्लेख केला गंगाराम कांबळेंचा, हे महार समाजाचे कार्यकर्ते, आणि गणाचार्य हे मातंग समाजाचे कार्यकर्ते. म्हणजे शाहू महाराजांनी दलितांची लिडरशिप डेव्हलप केली होती. पण ही जी लिडरशिप होती ती तितकी शिक्षित नव्हती. नेता कसा असायला पाहिजे? उच्च शिक्षित असायला पाहिजे. आता महारांमधनं गंगाराम कांबळे हॉटेल चालवतोय, नंतर दत्तोबा पवार वकील होते, आणि दुसरे गणाचार्य मॅट्रिक शिकलेले. म्हणजे अशा पद्धतीने 3 जाती 3 लीडर त्यांनी तयार केले होते. पण त्यांना जो खमक्या लीडर बनवायचा होता तो तसा अजून सापडला नव्हता. तो सापडला टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून. आणि म्हणून याचा युक्तिवाद त्यांनी करावा म्हणून शाहू महाराज दत्तोबा पवारांना म्हणाले की हा मुंबईतला लेखक आहे, हा नेमका कोण आहे शोधून का. दत्तोबा पवार मुंबईत आले हे शोधायला, आणि मग त्यांचे मित्र होते हे आपले शिवतरकर, सीताराम शिवतरकर. जात भाई असल्यामुळे पटकन ओळख झाली, आणि त्यांनी विचारलं, खासगीची गोष्ट होती, की हा महार कोण? आणि नाव नाही ना, महार कोण आहे? हा महार दुसरा कोणी नसून ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहे. कोणाकडनं कळलं? दत्तोबा पवारांना सीताराम शिवतरकरांकडनं. आता ते म्हणाले की आहेत, तर मग महाराजांना भेटायचं त्यांना. तर मग ते म्हणाले ठीक आहे. आणि दत्तोबा पवार जाऊन महाराजांना सांगितलं. आता बघा महाराज किती मोठ्या मनाचे असते. ठरवलं असतं तर त्यावेळेस भीमरावांना, माफ करा मी यासाठी भीमराव म्हणतो कारण तोपर्यंत बाबासाहेब झाले नव्हते. मला माहिती आहे बाबासाहेब कसे झाले, मला माहिती नव्हतं. खैरमोडे वाचल्यामुळे मला कधी कळलं. कदाचित तुम्हाला तरी पुनरावृत्ती होत असेल, रिपीट होत असेल काही लोकांना, कारण अनेक वेळा तुम्ही ऐकताय मला तर कधी कधी काही गोष्टी रिपीट होण्याची शक्यता आहे. पण ते रिपीट झालं पण पाहिजे, कारण ते तुमच्या काळजावरती आणि मेंदूवरती कोरलं गेलं पाहिजे. तर सटवी काय लिहिते आम्हाला माहिती नाही, तर सटवीवरती अजिबात विश्वास नाही. सटवीवरती विश्वास आहे का तुमचा? इथे मग आमचा हा प्रश्न आहे, सटवीने कुठल्या भाषेत लिहिली? संस्कृत तर इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात डेव्हलप झालेली भाषा आहे. आणि तुमची सटवी कुठल्या काळातली माहिती नाही मला, भाषा सांगा कुठल्या भाषेत लिहिली आहे. पण आमच्या बहुजनांचं आणि भारतीयांचं भविष्य बाबासाहेबांनी संविधानाच्या पानावर लिहून ठेवलेलं आहे. इथे ना कुठे आहे? संविधानाच्या पानावर. सटवीपेक्षा मोठ्या का माहिती नाही? आता सटवी आम्हाला माहिती नाही, पण ज्यावेळेस शाहू महाराजांना एक कळलं की भीमराव आंबेडकर मुंबईत राहतात, तेही 42 राहतात, शाहू महाराज दत्तोबा पवार म्हणाले नाही नाही चला मला घेऊन चला.